एक धक्कादायक घटना घडलेली आहे। हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका 13.5 वर्षाच्या मुलीनं बाळाला जन्म दिलाय। या घटनेने मुलीच्या वसतिगृहातील मुलींची सुरक्षा आणि तिथल्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे। वसतिगृहाच्या अधीक्षकाला निलंबित करण्यात आलंय। पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे। मध्य प्रदेशच्या बालाघाटमधील हे हैराण करणारं प्रकरण आहे। बैहर विकास खंड अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यातील हे प्रकरण आहे। परस्माऊ कस्तुरबा गांधी वसतिगृह जिल्हा शिक्षण केंद्राच्या अधीन आहे। जनजातीय कार्य विभागाच्या सहाय्यक आयुक्ताने कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहाच्या अधीक्षिका श्रीमती चेनबती सय्याम यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केलंय। विद्यार्थिनीच्या शरीर स्वास्थ्यामध्ये होणारे बदल आणि तिचं वर्तन याबद्दल अधीक्षकेने कुठल्याही प्रकारची संवेदनशीलता दाखवलेली नाही असं चौकशीत समोर आलंय। विद्यार्थिनी वारंवार वसतिगृहात नसायची, पण व्यवस्थापनाने कधीही तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला नाही किंवा तिची आरोग्य तपासणी केलेली नाही। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। पीडितेच्या जबानीवरून पोलिसांनी गावातीलच एका युवकाला अटक केली आहे। त्याचे पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध होते असं म्हटलं जातंय। महिला पोलीस स्टेशनच्या प्रभारी किरण वरकडे आणि डीसीपी जीपी बर्मन यांनी पुष्टी केली आहे की मुलगी 8वीच्या इयत्तेत शिकत असून तिचं वय अवघं 13.5 वर्ष आहे। या संपूर्ण प्रकरणात हॉस्टेल वार्डन आणि आरोग्य विभागाची एएनएम यांच्याकडून मोठं दुर्लक्ष झाल्याचं डीपीसी जीपी बर्मन यांनी मान्य केलं। सध्या पीडिता छात्रा आणि तिचं नवजात बाळ दोघंही स्वस्थ आहेत। त्यांच्या देखभालीसाठी तिला जिल्हा ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले। प्रशासन आता तिची चौकशी करतंय। वसतिगृहात राहणारी अल्पवयीन मुलगी इतके महिने गर्भवती होती आणि कुणाला याबद्दल काहीच कसं कळलं नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। मात्र असं सुद्धा बोललं जात आहे की तिची शेवटची सोनोग्राफी करण्यात आली होती आणि त्यामध्ये तिचं पोट दुखत असल्यामुळे तिची सोनोग्राफी करण्यात आली होती आणि त्यामध्येच कळालं की मुलगी ही गर्भवती आहे आणि अवघ्या 1-2 दिवसात तिची प्रसूती करण्यात येईल। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरातच खळबळ माजलेली आहे।